नीट यूजी 2026चा ॲप्लिकेशन फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी NTA कडून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। महत्त्वाची अपडेट अशी आहे की विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना जे काही सेंटरसाठी शहरांच्या चॉईस दिलेल्या आहेत त्या शहरांपैकी कुठल्या शहरामध्ये विद्यार्थ्याची एक्झाम होणार आहे ते शहर आता विद्यार्थ्यांना कळणार आहे। अर्थातच NTAने सिटी इंटिमेशन स्लिप जाहीर केलेली आहे। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल। नीट यूजीचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या चॅनल मार्फत मिळत असतात। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। NTAची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। या ठिकाणी एक नोटीस तुम्ही पाहू शकता। ही नोटीस आलेली आहे, ॲडव्हान्स इंटिमेशन ऑफ एक्झामिनेशन सिटी फॉर द ॲप्लिकंट ऑफ नीट यूजी 2026 म्हणजे सिटी इंटिमेशन स्लिप जी आहे ती आलेली आहे। NTAची ही जी काही नोटीस आहे ती आपण आता थोडक्यात पाहूया। एक्झामची डेट त्यांनी सांगितलेली आहे 3 मे रोजी नीटची एक्झाम होणार आहे आणि टायमिंग सुद्धा दिलेला आहे। आणि आता सांगितलेलं आहे की सिटी विद्यार्थ्यांना कळणार आहे। हे ॲडमिट कार्ड नाही, आता फक्त विद्यार्थ्यांनी ज्या शहरांच्या चॉईस दिलेल्या होत्या त्यापैकी त्यांची एक्झाम कुठल्या शहरामध्ये होणार आहे त्या सिटीचं इंटिमेशन आहे। म्हणजेच विद्यार्थ्यांना ट्रॅव्हलिंगसाठी नियोजन करण्यासाठी NTA अगोदर सिटी विद्यार्थ्यांना देत असतं आणि जेव्हा ॲडमिट कार्ड येईल त्या ॲडमिट कार्डवर त्या सिटीमध्ये एक्झॅक्ट कुठलं कॉलेज किंवा कुठलं सेंटर विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे ते कळत असतं। आता फक्त विद्यार्थ्यांना सिटी त्या ठिकाणी कळणार आहे की तुमची परीक्षा नेमकी कोणत्या शहरामध्ये होणार आहे, एवढंच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कळणार आहे। यासाठी NTAने एक लिंक दिलेली आहे, सिटी इंटिमेशन ॲडव्हान्स सिटी इंटिमेशन फॉर नीट यूजी 2026। याच्यावर जर आपण क्लिक केलं तर अशा प्रकारचं पोर्टल येईल। या ठिकाणी विद्यार्थ्याचा आपला ॲप्लिकेशन नंबर विद्यार्थ्यांनी टाकायचा आहे। नीट फॉर्मचा फॉर्म भरत असताना जो काही आपण पासवर्ड सेट केलेला होता पासवर्ड टाकायचा आहे आणि हा जो काही सिक्युरिटी पिन आहे तो इथं फिल केल्यानंतर सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्याला जे आहे ते अशा प्रकारे त्याची सिटी इंटिमेशन स्लिप त्या ठिकाणी दिसणार आहे। वर विद्यार्थ्याचा फोटो येईल, विद्यार्थ्याची साईन येईल, त्याचबरोबर त्याची एक्झामची सिटी म्हणजेच ह्या विद्यार्थ्यांनी जे चॉईस दिलेले आहेत त्यापैकी कुठल्या सिटीमध्ये त्याची एक्झाम आहे। सिटी ऑफ एक्झामिनेशन या ठिकाणी आलेलं आहे। या विद्यार्थ्याचं पुणे या ठिकाणी सेंटर असणार आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यात याचं सेंटर असणार आहे। जेव्हा ॲडमिट कार्ड येईल तेव्हा ॲडमिट कार्डवर पुण्यामध्ये एक्झॅक्ट कुठल्या लोकेशनला त्याची जी काही एक्झाम होणार आहे ते कळेल। परंतु आता सध्या या विद्यार्थ्याला एवढं मात्र निश्चित झालेलं आहे की या विद्यार्थ्याची जी काही एक्झाम आहे ते पुणे या ठिकाणी होणार आहे। अशा प्रकारचं सिटी इंटिमेशन त्यांनी दिलेलं आहे। ॲडमिट कार्ड जेव्हा येईल त्यावेळेस सुद्धा आपण डिटेल अपडेट त्या ठिकाणी पाहणारच आहोत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी नीट यूजीचा ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी आपली सिटी इंटिमेशन स्लिप जी आहे ती लॉग इन करून डाउनलोड करून घ्यायची आहे आणि आपल्याकडे सेव्ह करायची आहे। ज्यावेळेस ॲडमिट कार्ड येईल त्यावेळेस ॲडमिट कार्ड डाउनलोड करून त्याच्यावरचं सेंटर पाहून त्या दृष्टीने आपल्या परीक्षेचं नियोजन करायचं आहे। एवढीच महत्त्वाची अपडेट देण्यासाठी तुमच्या समोर आलेलो होतो। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पेड काउन्सिलिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।